हॅलो, नमस्कार. मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना. सकाळची वेळ आहे तर सकाळचे आत्ता वाजलेले आहेत बघा 5:30 पावणे 6चं हे टायमिंग असावं. थोड्याच वेळात उजडणार आहे. आता आजूबाजूला सगळीकडे अंधार आहे. तर ताईंनो, मी तुम्हाला वार नाही सांगू शकत. टायमिंग फक्त माझं लक्षात राहतं, कारण नेहमी मी ज्या टायमिंगला उठते ना, ज्या टायमिंगला माझी पूजा होती ते टायमिंग माझ्या लक्षात राहतं. तर हा खूप दिवसांचा व्हिडिओ आहे आणि गेले काही दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नाही आहेत. म्हणजे 3-4 दिवस झालं मी व्हिडिओज अपलोड केलेला नाही आहे ताईंनो. तर त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगते. तशी मी कम्युनिटी पोस्टसुद्धा केलेली होती, पण कसं होतं, व्हिडिओला जसा रिस्पॉन्स येतो तसा कम्युनिटी पोस्टला रिस्पॉन्स येत नाही. तर त्यामुळं ना मी तुम्हाला आज व्हिडिओमधून सांगणार आहे की नक्की काय झालेलं आहे आणि का आपले व्हिडिओ येत नव्हते. तर ताईंनो, सकाळी सकाळी ज्याप्रमाणे म्हणजे नेहमीप्रमाणे ना माझं हे असंच रुटीन असतं, जसं की तुम्ही पाहत आलेला आहात. आणि हे रुटीन तुम्हाला ना पाहायला आवडतं, त्याच्यामुळेच मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता बघा, मकर संक्रांत अगदी जवळ आलेली आहे. तर माझी साफसफाई चालू होती आणि हा व्हिडिओ खूप दिवस झाला मी शूट केलेला होता. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूयात. तर सकाळी सकाळी माझी ना इथे तुळशीची पूजा चालू झालेली आहे. म्हणजे आत्ता मी अन्नपूर्णेची पूजा केली, चहा ठेवला आणि बाहेर आलेली आहे. आणि बघा, आजूबाजूला नुकतंच उजाडलेलं आहे. म्हणजे थोडंसं उजाडत आलेलं आहे. तर तुळशीला दिवा लावला ना सकाळी सकाळी आणि असं धूप अगरबत्ती लावली ना की आजूबाजूचं वातावरण अगदी प्रसन्न होतं बघा. आणि हीच वेळ ना सकाळची मला खूप आवडते. घरात आले, अन्नपूर्णेचं पूजन झालं की लगेचच चहा ठेवलेला आहे. आधी मी पाणी उकळत ठेवलेलं होतं आणि बाहेर तुळशीला पाणी घालण्यासाठी गेले होते. म्हणजे चहाचं पाणी जे आहे ना ते आधी मी उकळून घेते. त्यानंतर मग चहा पावडर, साखर घालते आणि कोरा चहा घेते मी नेहमी. तर बऱ्याचदा आपल्याला कमेंट पण आलेला आहे की ताई तुम्ही कोरा चहा का घेता? तर मला लहानपणापासूनच सवय आहे आणि कोऱ्या चहानं ना पित्तसुद्धा होत नाही ताईंनो. चहा वगैरे घेऊन झाला आणि इकडे बघा हॉलमध्ये आलेली आहे. सकाळी सकाळी ना माझी देवपूजा झालेली आहे. तर फुलं बिलं वाहिलेली आहेत बघा. छान गुलाबाची आज मिळाली, मखमलीची फुलं होती आणि पणत्या म्हणजे समया मी ह्या 2 सकाळी सकाळी लावलेली असतात आणि एक निरांजन लावलेली असते. तर इकडे बघा उंबरा पूजन करून घेतलेलं आहे. तर कुठला सणवार नसेल किंवा काही नसेल ना तर अगदी साध्या पद्धतीने मी उंबरटा पूजन करत असते. म्हणजे उंबरा पुसून घ्यायचा स्वच्छ आणि चांदीची जी पावलं आहेत तर त्या पावलांच्या शेजारी कडेला ना रांगोळीच्या 2-2 लाईनी ओढत असते आणि हळदी कुंकू पावलांवर वाहून गुलाबाचं किंवा कुठलं जे मिळेल फुल ते उंबरावर व्हायचं, नमस्कार करायचा. असं साधं सिंपल माझी रोजची पूजा असते. तर सकाळी सकाळी तुम्ही पाहिलं असाल बाहेरचं वातावरण अगदी सगळीकडे धुकं दाटलेलं होतं. सकाळी सकाळी उजाडता आलं ना की थोडासा घरामध्ये अंधारच असतो. तर देवाऱ्याची जी लाईट आहे देवघरातली चालू असते रात्रभर, तर ती बंद केलेली आहे आणि बंद केल्यानंतर ना थोडासा अंधार असतो. तर त्या अंधारामध्ये ना समया जे आहेत ना ते इतक्या छान दिसतात ना प्रज्वलित केल्यानंतर. तर तो जो प्रकाश आहे ना अगदी सोनेरी सोनेरी बघण्यासारखा असतो. तर ती खूप मला वेळ आवडते सकाळची. तर असो ताईंनो, नुकतंच उजाडलं आणि तुमचे दादा जे आहेत ते लवकर उठलेले आहेत माझ्याबरोबरच. अगदी 5 वाजताच उठले सकाळी आणि आज सकाळी ना महाबळेश्वरला माल पोचवायचा होता. तर बऱ्याच ताईंनी मला विचारलं की दादा काय करतात काम? तर आम्ही बिझनेस करतो. म्हणजे Cloud9 म्हणून एक Cloud9 म्हणून एक प्रोडक्ट आहे. तर 9 प्रकारचे कोल्ड्रिंक्स त्यामध्ये आहेत. तर तेच सप्लाय करायचं काम आम्ही करतो. होलसेल दरामध्ये माल विकतो हॉटेल किंवा इतर दुकानांमध्ये जिथे. तर तो माल जो आहे ना ते दादा सप्लाय करायचं काम करतात. तर आज महाबळेश्वरला ऑर्डर होती. तर 60-70 बॉक्स जे होते कोल्ड्रिंक्सचे तर ते द्यायचे होते आणि तेच गाडीमध्ये भरायचे होते. तर थोडी दादांना मी सकाळी सकाळी मदत केली. सकाळी सकाळी माझी पूजा वगैरे सगळी घरातली कामं झाले ना की थोडासा वेळ असतो. मग दादांना ना गाडीमध्ये माल भरण्यासाठी थोडी मदत केली, कारण एकटं माणूस एवढं सगळा माल गाडीमध्ये नाही भरू शकत. थोडी एनर्जी, मनुष्यबळ थोडं लागतंच या कामासाठी.
त्यानंतर ना थोडेसं म्हणजे एक 15-20 बॉक्स भरायचे राहिले होते, तर दादा म्हणाले मी भरतो, तुझा मुलांच्या डब्याचं बघ. तर मी इकडे वर आलेली आहे आणि आज ना मी तुमच्याबरोबर मस्तपैकी पावट्याची उसळ याची रेसिपी शेअर करणार आहे. तर आत्ता बघा 8:30च्या आसपासचं हे टायमिंग असावं, 8च्या आसपासचं. तर एक तासाभरात पाऊण तासात ना माझा डब्याचं जी काही माझा डबा आहे तर तो तयार होतो. आत्ताच आजी बाबा उठलेले आहेत, तर कुकर लावून देते मी इथे गॅसवर आणि पावटा शिजवून घेते. पावटा धुवून घेतलेला आहे, त्यामध्ये मीठ घालायचं आणि कुकरचं झाकण नेहमी मी भिजवून घेते पाण्यामध्ये, म्हणजे पटकन शिट्टी होते. आणि असं सकाळी ना काल रात्री गाजर आणले होते 1 किलो बाजारातून तुमच्या दादांनी. तर आयुषला ना सकाळी सकाळी डबा द्यावा लागतो, तर तेव्हा भाजी चपातीच नेतो. पण देवांशचं कसं असतं, देवांशला गाजरचा हलवा खायचा होता आणि त्याला थोडंसं असं मी गोडच डब्यामध्ये खायला देते. तर तो आत्ता सिनियरला आहे आणि आता फर्स्टला जाईल, तर त्याला पोळी भाजीच घेऊन जावी लागेल. त्याच्यामुळं मग तो सिनियरला आहे तर गोड काहीतरी खाऊ डब्याला नेतो, म्हणून मी आता सकाळी सकाळी गाजराचा हलवा करायला घेतलेला आहे. तर त्याचीसुद्धा रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर गाजराचा हलवा करताना कुठल्याही प्रकारचा मी खवा किंवा दूध पावडर, मिल्क पावडर असं काहीच वापरत नाही. अगदी घरामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच पदार्थांमध्ये मी गाजर हलवा करते बघा. तर पाण्याची टाकी जी आहे ना ती प्यायसाठी म्हणजे भरून ठेवते मी सकाळी सकाळी. तर रात्री छान घासून ठेवली होती पितांबरीने आणि बऱ्याच ताईंनी मला विचारलं होतं की ताई तुम्ही टाकी ही घासता पितांबरीने तर त्याचा वास येत नाही का? तर मागच्या व्लॉगमध्ये बघा मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगितलं होतं की मी ह्या टाकीची कशी काळजी घेते, कशी घासते. छान वाळवली ना ती उन्हामध्ये धुवून किंवा रात्रभर अशी उघडी ठेवली ना, वारं आलं तर त्याच्यात पितांबरीचा वास वगैरे अजिबात येत नाही ताईंनो. आणि हेल्थसाठी ना तांब्याच्या भांड्यातलं जे पाणी आहे ते आपल्या म्हणजे हेल्थसाठी खूप चांगलं असतं घरातल्यांसाठी. तर मी अशी टाकी घेतलेली आहे जेणेकरून मला हात घालून ती टाकी संपूर्णपणे छान आतून घासता येईल, स्वच्छ करता येईल. तर बाहेरून जेवढी चकचकीत आहे ना तेवढीच आतून सुद्धा चकचकीत आहे. तर काही जण पाण्याचा पिंप म्हणतात, काही जण टाकी म्हणतात. तर असो, आता बघा मी इकडे गाजराचा हलवा करायला घेतलेला आहे आणि नुकतंच सूर्यदेवांनी दर्शन दिलेलं आहे. तर आजूबाजूला छान असे सोनेरी सूर्यकिरण पसरलेले आहेत ना, हे वातावरणसुद्धा खरंच खूप छान असतं आणि अनुभवण्यासारखं असतं. तर बघा 2 चमचे मी तूप घातलेलं आहे पातेल्यामध्ये आणि मी अगदी अंदाजे सगळं पदार्थ जे आहेत ना ते वापरत असते. तर तुम्हाला प्रमाण सांगते अगदी. तर प्रमाण हे माझं अगदी बरोबर आहे ताईंनो. याच पद्धतीनं तुम्ही जर गाजर हलवा केलात ना तरीही चालेल. तर सकाळी सकाळी बघा देवांश उठलेला आहे आणि त्याला गरम पाणी प्यावं लागतं ना. थंडीच आहे भरपूर इकडं. तुम्ही माझ्या आवाजावरनं ओळखलं असाल तर तब्येत पण बरी नाही आहे, सर्दी वगैरे झालेली आहे. असो ताईंनो, 2 चमचे तूप पातेल्यामध्ये घातलेलं आहे आणि 1 किलोच्या प्रमाणामध्ये हे गाजर आहेत तर ते छान खिसून घेतलेले आहे. तर तुपामध्ये आपल्याला 2-3 मिनटं ना हे गाजराचा जो खीस आहे तो छान परतवून घ्यायचा आहे. तूप थोडं जास्त घातलं तरीही चालेल. तुम्हाला नसेल आवडत, एखाद्याला तूप नाही आवडत तर थोडं कमी प्रमाणात घातलं तरी चालेल. पण आवर्जून तुम्ही ह्यामध्ये तूप 1 तरी चमचा घाला. तर मला थोडं कमी वाटत होतं आणि घरातल्या आमच्या सगळ्या माणसांना ना तूप आवडतं, त्यामुळं मी थोडंसं अजून घातलं त्यामध्ये. तर या तुपामध्ये ना आपल्याला एक 4 ते 5 मिनटं हा गाजराचा जो खीस आहे तो छान परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर आहे ना आपल्याला त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. छान परतवून घ्यायचा, सगळीकडनं हलवायचा आणि एकसारखा पातेल्यामध्ये पसरवायचा आणि त्यावर ना आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि त्याची एक वाफ काढून घ्यायची अगदी 2 ते 3 मिनटं. त्यानंतर मग बघा मी तेवढ्यात पीठ वगैरे पटकन मळून घेतलं. आता आपण गाजराचा हलवा जो आहे तो शिजलाय का पाहूयात. तर यामध्ये अजून साखर घातलेली नाही आहे, तर आपल्याला यामध्ये ना साखर घालायची आहे. तर 1 किलो जर तुमचा गाजराचा खीस असेल किंवा गाजर असतील ना तर तुम्ही अगदी अर्धा किलो साखर घाला. म्हणजे गोड जे आहे ना तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपल्याला त्यामध्ये घालायची आहे दुधावरची साय. तर दुधावरची साय तर सगळ्यांच्याच घरी असते ताईंनो आणि ती ही अगदी फ्रेश घालायची आपल्याला, म्हणजे शिळी वगैरे घालायची नाही, नाही तर मग वास येईल आणि तुमचा गाजराचा हलवा जो आहे ना सगळा खराब होऊन जाईल. तर अगदी ताजी मी इथे साय घातलेली आहे. तर आमच्याकडे ना 2 लिटर दूध येतं आणि दिसाड आम्ही दूध घेतो, म्हणजे दिवसाला 1 लिटर दूध. तर एकदम एकाच दिवशी 2 लिटर दूध येतं आणि ते आम्ही 2 दिवस पुरवतो. तर 2 लिटरवरची ही दुधाची साय जी होती ना ती निघालेली आहे आणि तीच बघा मी आता
या गाजरामध्ये घातलेली आहे. तर गाजर बऱ्यापैकी निम्मं शिजत आलं होतं. साय घातली आणि लगेचच त्यामध्ये साखर घातलेली आहे. आता साखर आणि दुधावरची साय विरघळेपर्यंत आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि थोडंसं जरा पाणी सुटेल तर हे पाणी सगळं जे आहे ते आटवायचं आहे आपल्याला. आणि मग थोडंसं कोरडं झालं की तयार झाला आपला गाजराचा हलवा. तर तुम्ही यामध्ये सुकामेवा घालू शकता, म्हणजे काजू बदाम तुम्हाला जे आवडेल ते, आणि जर तुम्ही वेलची पूड जरी घातली ना तरीही चालेल. तर एक नंबर होतो ताईंनो. पण ड्रायफ्रूट्स मी काही घातले नाही, असाच केला होता ना साधा सिंपल, तरीसुद्धा खूप छान लागत होता गाजराचा हलवा. तर सगळ्यांनी खाल्लेला आणि सगळ्यांना खूप आवडला. तर ताईंनो इकडं दूध तापत ठेवलेलं होतं ना, तर तापलं दूध आणि लगेचच मी या बाजूला गाजरचा हलवा जो आहे तो शिजायला ठेवलेला आहे. अगदीच 2 मिनटं शिजवून घेणार आहे. पण मला घाई गडबड इतकी झाली होती ना, तर सकाळी सकाळी मी दादांना थोडीशी मदत केली ना गाडी भरायला, तर माझं इकडं जे काही काम होतं ना ते राहिलेलं होतं. तर म्हटलं चला पटापट चपात्या लाटून घेऊया. तर मी चपात्या लाटून घेतल्या आणि लगेचच मग आपल्याला उसळ फोडणीला घालायची आहे. तर इकडे बघा आता उसळ फोडणीला घालूयात आपण. तर थोडंसं तेल घेतलेलं आहे कढईमध्ये, अगदी 1 चमचा. मी प्रत्येक भाज्यांना तेल कमी वापरते, तुम्ही जर नेहमी व्लॉग माझे पाहत असाल तर. कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला तेलामध्ये. आधी जिरं घातलं आणि मग कांदा घातला. तर कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. कांदा भाजून झाल्यानंतर आपण कांद्यामध्ये हळद थोडीशी घालायची आहे, चिमूटभर मी घालते अगदी. छोटा अर्धा चमचा घातली तरीही चालेल. मसाल्याच्या डब्यात चमचा असतो ना छोटासा, तेवढा. आणि घरगुती मसाला म्हणजे घरगुती लाल तिखट 1 चमचा घातलेला आहे. तुम्ही जे लाल तिखट वापरत असाल ना तेच तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीने मी फक्त एक बेसिक स्टेप तुम्हाला सांगते की अशा पद्धतीने मी पावट्याची उसळ करते. तर पावटे सकाळी शिजत घातले होते. तर बघा लाल तिखट हळद कांद्यामध्ये भाजलं की एका टोमॅटोची मी प्युरी करून घेतलेली आहे आणि तीच बघा मी या कांद्यामध्ये भाजून घेणार आहे. तर टोमॅटोची प्युरी घालण्याचा फायदा असा होतो की आपली जी उसळ आहे ना ती छान ग्रेव्ही होते, म्हणजे ग्रेव्ही बनते जरा घट्टसर. कट करून जर तुम्ही टोमॅटो घातले ना तर मग नाही लागत, म्हणजे एका बाजूला टोमॅटो एका बाजूला कांदा असं होतं आणि घट्ट अशी उसळ आपली होत नाही, ओलसर अशी. तर त्या ओलसर होण्यासाठी आपल्याला टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे. तर पहा तुम्ही किती छान असा मसाला तयार झालेला आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली, टोमॅटोची प्युरी छान भाजली की आपल्याला यामध्ये लगेचच पावटे जे आहेत ना ते घालायचे आहे. तर आज खूप वेळा जरा बोलताना गडबड होते, सांभाळून घ्या. बऱ्याच दिवसांनी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते ना, त्यामुळे कदाचित बोलताना माझे काही शब्द चुकत असतील. तर असो, आता आपण पावटा शिजवून घेतलेला जो आहे ना तो परतून घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर जी होती ना तीसुद्धा मी घातलेली आहे त्यामध्ये. तर मसाला परतताना पण कोथिंबीर त्यामध्ये घातली ना की छान एक मस्त सुगंध दरवळतो कोथिंबीरीचा आणि आपल्या भाज्या ज्या आहेत ना किंवा उसळी तेवढ्याच छान चवदार टेस्टी होतात. तर गॅसचं पूजन करताना नेहमी मी फुलं, मग चाफ्याची असू दे, मखमल किंवा मोगरा, गुलाब, हे नेहमी मी गॅसवर वाहत असते. तर गॅसवर अशा पद्धतीनं फुलं वाहिलं आणि अन्नपूर्णेचं पूजन केलं ना की आपल्याला स्वयंपाक करताना सुद्धा खूप छान वाटतं, आपला मूडसुद्धा खूप छान होतो. तर त्यामुळं अशा पद्धतीनं गॅस पूजन सकाळी सकाळी कराच तुम्ही. जास्त काही वेळ लागत नाही, अगदी 2 मिनटं लागतात ताईंनो. हळदी कुंकू लावायचं गॅसला, फुलं व्हायचे, नमस्कार करायचा. तर इकडे बघा दिवा अजून चालूच आहेत, म्हणजे दोन्ही समया, आणि निरांजन विजलेली आहे. तर इकडे बघा बाबा घेऊन गेलेले आहेत, टिफिन वगैरे मुलांना भरून दिला आणि त्यांना शाळेत सोडायला बाबा गेलेले आहेत मुलांना, दोन्ही मुलांना. आणि सासूबाई तर मोबाईल बघत बसल्या होत्या. असो, आणि इकडे बघा दादा सकाळी सकाळी गाडी भरली ना तर माल घेऊन ते गेलेले आहेत महाबळेश्वरला. तर आता ते माल 1-2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत पोहोचवून येतीलच घरी. आता सगळे जेवून वगैरे गेले, सगळ्यांचं पोटभर नाश्ता पाणी जेवण सगळ्यांचं झालं होतं, मीच एकटी राहिली होती जेवायची. तर सकाळी सकाळी 10 वाजता आमचा टिफिन तयार होतो ना तर मग मी जेवूनच घेते. तर बघा ताईंनो पावट्याची उसळ कशी झालेली आहे आणि आपला गाजराचा हलवा कसा झालेला आहे, एकदम मस्त छान, इतका लाल लाल दिसतोय ना की बघूनच खावासा वाटतो. तर थोडासा असा ओलसर तुम्हाला दिसत असेल तर आत्ताच फ्रेश ताजा केलेला आहे गरम गरम, त्यामुळे हा जर फ्रीजमध्ये तुम्ही ठेवलात ना ताईंनो खूप छान असा घट्टसर होतो आणि एकदम टेस्टी लागतो, मिठाई वगैरे खवा खाल्ल्यासारखा छान लागतो. तर गुलाबजामपेक्षा
गाजराचा हलवाच मला आवडतो. तर डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये गाजरं निघायला लागतात, मार्केटमध्ये येतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही गाजराचा हलवा ना घरच्या घरी तयार करू शकता. तर खरंच खूप छान आणि सोप्या पद्धतीनं घरी असलेल्या साहित्यांमध्ये गाजर हलवा बनवून तयार होतो. आणि अशी आहे बघा माझी दुपारची जेवणाची थाळी. तर 10 वाजलेले आहेत. आत्ता मी एकदा जेवण केलं ना ताईंनो, की डायरेक्ट संध्याकाळी 4:30 वाजता काळा चहा पिते आणि मग रात्री 8:30 पावणे 9 वाजता जेवते. अशा पद्धतीनं ना माझं हे असतं, जेवण असतं. कारण बऱ्याच ताईंनी विचारलेलं होतं की ताई तुम्ही डाएट कसं आहे तुमचं, तुम्ही काय करता? तर काही नाही करत बघा ताईंनो, हे असं आहे. आणि सटरफटर जे वरचं आहे ना ते मी काही खात नाही. चहा बिस्किट किंवा चहा पाव कधीतरी खाते, सकाळी खाते. नाश्ता वगैरे सकाळचा नसतो त्यामुळं. आणि लवकर जर जेवण झालं तर मग लवकर जेवूनच घेते. तर असं असतं माझं 10 पर्यंतचं रुटीन. तर आत्ता संध्याकाळची ना 4:30 वाजलेले आहेत ताईंनो. दिवसभर नुसती भांडी घास घास घास, इतकी भांडी होती ना ताईंनो. तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेऱ्याने. पाठीमागे मी वाळत घातलेली गॅलरीमध्ये. तर इथून बघा ताईंनो, एवढी सगळी भांडी अशी छान उन्हाला ना वाळत घातलेली आहेत. तर गॅलरीमध्ये ना मस्त असं ऊन पडतं आणि मग उन्हाला ना एक भांडं छान असं पुसून वाळत घातलेलं आहे. तर वाट्या बघा किती बारक्या बारक्या वाट्या ज्या आहेत ना त्यासुद्धा बघा एक वाटी मी घासून काढलेली, एक चमचा आहे, सगळं घासून काढलेलं. इकडे जी मोठी मोठी ताट आहेत ना ती सुद्धा घासून काढलेली. त्यानंतर तांब्याची ही जी भांडी आहेत पितळची ही, ती तर रात्रीच घासून काढली होती. तरीसुद्धा पुन्हा एकदा हलवा केला ना सकाळी, तर तेव्हा घासून काढली होती. तर असो, आता बघा पसारा इकडे, ही मांडणी जी आहे ती पुन्हा मांडायची. इथं जे हे रुमाल आहेत ना, तर काही ज्या पिशव्या आहेत बघा, ह्या पिशव्या, तर ह्या पिशव्या मी शिवलेल्या आहेत मशीनवर. मटकी हे ठेवण्यासाठी. आणि काही जे नॅपकिन आहेत हे किचन टॉवेल जे आहेत. तर सकाळी उठल्यापासून 10 पर्यंतचं रुटीन जे होतं मी ते तुमच्याबरोबर शेअर केलं. 10 नंतर जी काही साफसफाई होती घरामधली ती सगळी साफसफाई करून घेतली ताईंनो. तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी व्हिडिओ इथंच थांबवते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. बाय बाय. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. बाय बाय.